आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजात आणि न्यायव्यवस्थेत एक असा क्षण उगवला की ज्याने अनेक महिन्यांपासून लोकांच्या मनात साचलेली अस्वस्थता अचानक शांततेत बदलली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात कोर्टात घडलेली एक घटना आज बाहेर आली आणि ती कळताच अनेक घरांमध्ये टीव्ही समोर बसलेल्या लोकांच्या डोळ्यात नकळत पाणी आले. कारण हा केवळ एक न्यायालयीन निर्णय नव्हता, तर तो सामान्य माणसाच्या न्यायव्यवस्थेवर असलेल्या विश्वासाचा कस पाहणारा क्षण होता. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात एकच प्रश्न लोकांच्या मनात घोळत होता की संतोष देशमुख यांच्या प्रकरणात खरंच न्याय मिळणार का, की पुन्हा एकदा मोठ्या लोकांच्या ताकदीसमोर सत्य हरवणार. कारण संतोष देशमुख हे फक्त एका गावाचे सरपंच नव्हते, तर अनेक कुटुंबांचा आधार होते. गावात एखाद्याला अडचण आली तर पहिला फोन संतोष देशमुख यांनाच जायचा. एखाद्या गरीब कुटुंबाला मदत हवी असो, एखाद्या शेतकऱ्याचा प्रश्न असो किंवा गावातील भांडण मिटवायचं असो, ते नेहमी पुढे असायचे. म्हणूनच 9 डिसेंबर 2024 रोजी जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी गावात पसरली, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा अंत नव्हता, तर एका गावाचा आधार अचानक हरपल्यासारखं सगळ्यांना वाटलं. त्या दिवसापासून देशमुख कुटुंबासाठी आणि गावासाठी संघर्षाची एक मोठी लढाई सुरू झाली. सुरुवातीला तपास सुरू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. पुरावे गोळा होऊ लागले. पण जसजसे दिवस पुढे सरकत होते, तसतसा लोकांचा संयम कमी होत होता. कारण कोर्टात सतत तारखा लागत होत्या. लोकांच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या की ही केसही इतर मोठ्या प्रकरणांसारखी वर्षानुवर्ष लांबेल का. सोशल मीडियावर चर्चा वाढू लागल्या. गावागावात चहाच्या टपऱ्यांवर लोक याच विषयावर बोलू लागले. आणि अशाच वेळी आरोपींच्या बाजूने एक मोठा कायदेशीर डाव टाकण्यात आला. आरोपीने कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल होताच अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली. कारण महाराष्ट्राने याआधी असे अनेक प्रसंग पाहिले होते, जिथे गंभीर आरोप असतानाही आरोपी जामिनावर बाहेर आले आणि मग केस वर्षानुवर्ष अडकून राहिली. म्हणूनच यावेळीही अनेकांना वाटू लागलं की आता कदाचित न्यायाची वाट अधिक लांबणार. पण इथूनच कोर्टात खरी लढाई सुरू झाली. मागील काही दिवसात या प्रकरणाची सलग सुनावणी झाली. प्रत्येक सुनावणीला कोर्टात तणावपूर्ण वातावरण असायचं. सरकारी बाजू आणि आरोपींचे वकील दोघेही आपापले युक्तिवाद जोरदार मांडत होते. कधी सरकारी वकिलांची बाजू मजबूत वाटायची, तर कधी आरोपींच्या वकिलांचे तांत्रिक मुद्दे ऐकून क्षणभर सगळ्यांना प्रश्न पडायचा की केसचा प्रवाह बदलतोय का. पण या सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची होती, ती म्हणजे पुरावे. सरकारी बाजूने कोर्टासमोर तब्बल 23 व्हिडिओ सादर केले गेले आणि जेव्हा हे व्हिडिओ कोर्टात दाखवले गेले, तेव्हा काही क्षणांसाठी कोर्टरूममध्ये पूर्ण शांतता पसरली. कारण हे फक्त तांत्रिक पुरावे नव्हते, तर त्या घटनेचा जिवंत आढावा होते. प्रत्येक व्हिडिओ पाहताना त्या दिवशी काय घडलं याचं चित्र जणू सर्वांसमोर उभं राहत होतं. तरीही आरोपींच्या बाजूने प्रयत्न थांबले नाहीत. केस कशी लांबवता येईल, आरोप निश्चिती कशी टाळता येईल, यासाठी विविध कायदेशीर मुद्दे मांडले जात होते. 2 दिवसांपूर्वी तर परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली होती की संपूर्ण महाराष्ट्र या सुनावणीकडे लक्ष देऊन बसला होता. कारण आरोपींच्या वकिलांनी असा एक अर्ज दाखल केला की ज्याने सगळ्यांना धक्का बसला. या अर्जात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या प्रकरणातून हटवण्याची मागणी करण्यात आली. कारण म्हणून सांगितलं गेलं की त्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे निष्पक्षता राहणार नाही. हा अर्ज बाहेर येताच लोकांच्या मनात पुन्हा एकदा भीती निर्माण झाली. कारण जर हा अर्ज मंजूर झाला असता, तर पुन्हा नवीन वकील, पुन्हा नवीन तयारी आणि पुन्हा महिन्यांची प्रतीक्षा सुरू झाली असती. पण कोर्टाने या अर्जावर घाईघाईत निर्णय घेतला नाही. न्यायाधीशांनी दोन्ही बाजू शांतपणे ऐकून घेतल्या. कोणताही दबाव न घेता कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेण्याची भूमिका स्पष्ट केली. आणि याच दरम्यान या प्रकरणात एक असा टप्पा आला ज्याची बाहेर कुणालाही कल्पना नव्हती. कोर्टाने अत्यंत गोपनीय पद्धतीने पुढची प्रक्रिया सुरू केली. कारण हा खटल्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आणि एका मागोमाग एक आरोप वाचून दाखवले जाऊ लागले. त्यावेळी संतोष देशमुख यांचे भाऊ कोर्टात उपस्थित होते
आणि प्रत्येक आरोप ऐकताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. कारण त्यांना जाणवत होतं की न्यायाची दिशा आता स्पष्ट होत चालली आहे. आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाने निर्णायक वळण घेतलं. आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू होताच कोर्टरूममध्ये एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. एका बाजूला संतोष देशमुख यांचे कुटुंबीय शांतपणे उभे होते, तर दुसऱ्या बाजूला आरोपी आणि त्यांचे सहकारी चेहऱ्यावर चिंता घेऊन बसलेले दिसत होते. कारण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. आत्तापर्यंत कायद्याच्या तांत्रिक मुद्द्यांवर वेळ मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना आता समजायला लागलं होतं की केस आता अंतिम टप्प्याकडे जात आहे. कोर्टाने जेव्हा आरोपीला थेट विचारलं की तुम्हाला हे आरोप मान्य आहेत का, तेव्हा काही क्षण कोर्टरूममध्ये पूर्ण शांतता पसरली. आरोपीने उत्तर देताना राजकारणाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे. पण न्यायाधीशांनी त्याला कठोर शब्दात थांबवलं आणि स्पष्ट सांगितलं की कोर्टात फक्त विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, त्यापेक्षा जास्त काही नाही. हा क्षण कोर्टात उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा होता. कारण याच क्षणी स्पष्ट झालं की कोर्ट कोणत्याही बाह्य दबावाला किंवा चर्चेला बळी पडणार नाही. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील कोर्टाच्या या भूमिकेचं कौतुक केलं आणि सांगितलं की न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी अशा ठाम निर्णयांची गरज असते. आणि याच दरम्यान कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय बाहेर कोणालाही लगेच सांगितला गेला नाही, कारण न्यायालयाला कोणताही दबाव किंवा अफवा निर्माण होऊ द्यायच्या नव्हत्या. पण आज सकाळी जेव्हा ही माहिती बाहेर आली तेव्हा महाराष्ट्रभर एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. अनेकांनी सोशल मीडियावर समाधान व्यक्त केलं. गावागावात या निर्णयाची चर्चा सुरू झाली, कारण लोकांना वाटू लागलं की उशीर झाला तरी न्याय मिळू शकतो. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक होता, कारण अनेक महिन्यांपासून ते शांतपणे न्यायाची वाट पाहत होते. त्यांनी कधीही गोंधळ केला नाही, कधीही हिंसक आंदोलन केलं नाही. त्यांनी फक्त कायद्यावर विश्वास ठेवला आणि आज त्या विश्वासाला उत्तर मिळाल्यासारखं वाटत होतं. दुसरीकडे आरोपीसाठी हा निर्णय धक्कादायक होता, कारण आत्तापर्यंत खेळलेले अनेक कायदेशीर डाव अपयशी ठरले होते. कोर्टाने पुढील सुनावणीची तारीख जाहीर केली आणि स्पष्ट केलं की आता खटल्याची पुढची दिशा शिक्षेच्या मुद्द्याकडे जाणार आहे. याचा अर्थ असा की आता या प्रकरणाचा शेवटचा टप्पा जवळ येत आहे. सरकारी बाजूने संकेत दिले आहेत की हा खून पूर्वनियोजित असल्याचे पुरावे मजबूत आहेत आणि त्यामुळे कठोर शिक्षेची मागणी केली जाईल. दुसरीकडे आरोपींचे वकील शिक्षेत सवलत मिळावी यासाठी प्रयत्न करतील. पण आत्तापर्यंत कोर्टाने घेतलेल्या भूमिकेवरून अनेकांना वाटतं की न्यायाला प्राधान्य दिलं जाणार आहे. या प्रकरणाने केवळ एका कुटुंबाचा प्रश्न उभा केला नाही, तर संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडले आहे. कारण जर अशा प्रकरणात आरोपी सहज चुकले असते तर लोकांचा कायद्यावरचा विश्वास पूर्णपणे ढासळला असता. पण आज लोकांना वाटू लागलं आहे की न्यायव्यवस्था अजूनही जिवंत आहे. संतोष देशमुख यांच्या आईने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका छोट्याशा प्रतिक्रियेत म्हटलं होतं की आम्हाला सूड नको, न्याय हवाय. आणि हा विचारच या संपूर्ण प्रकरणाचा आत्मा बनला आहे. गावातील लोकही आता खुलेपणाने बोलू लागले आहेत की हा खटला भविष्यात गुन्हेगारांसाठी इशारा ठरेल. पद, पैसा किंवा ओळख यांच्या जोरावर कोणीही कायद्यापासून कायमचं वाचू शकत नाही, हा संदेश या प्रकरणातून गेला आहे. पुढील सुनावणीच्या दिवशी कोर्टाबाहेर मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण लोकांना या खटल्याचा शेवट पाहायचा आहे. मात्र प्रशासनाने आधीच स्पष्ट केलं आहे की संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडेल, कारण हा निर्णय केवळ एका कुटुंबाचा नाही तर समाजाच्या विश्वासाचा आहे. संतोष देशमुख यांचं नाव आता फक्त एका गावापुरत मर्यादित राहिलेलं नाही, तर ते न्यायासाठी लढणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचं प्रतीक बनलं आहे. आणि म्हणूनच पुढील सुनावणी आता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण त्या दिवशी न्यायालय कोणता अंतिम निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कदाचित तो दिवस केवळ एका खटल्याचा शेवट नसेल, तर न्यायावरचा विश्वास पुन्हा मजबूत करणारा क्षण असेल.
आणि म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला अशाच सत्य घटनांवर आधारित समाजाला विचार करायला लावणाऱ्या आणि पडद्यामागचं वास्तव समजावणाऱ्या बातम्या सविस्तर जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.